3 दिवस 1000 किलोमीटर गाड्यांचा ताफा असा हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांच्या खासदारच्या मतदारसंघामध्ये राहिलेला दौरा। हा दौरा कितपत यशस्वी झालेला आहे? शिवसैनिक खरंच उद्धव ठाकरे यांच्या सोबत दिसले का? आणि गद्दारांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंनी काय भूमिका घेतलेली आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी आणि तुम्ही पाहता LS मराठी। 3 दिवस उद्धव ठाकरे हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर राहिलेले आहेत। नुकतंच 6 खासदारांनी बंड केलं। यामध्ये प्रामुख्यानं यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि इकडं शिर्डी या मतदारसंघातले जे खासदार आहेत, शिवसेनेचे जे मशाल चिन्हावर निवडून आलेले होते, या खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि त्यानंतर मात्र तातडीनं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन जे शिवसैनिक पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही माझ्या सोबत राहा अशा पद्धतीचं एक आवाहन त्यांनी केलेलं होतं। ही सुरुवात आपण पाहिलं तर ईशान्य मुंबईपासून म्हणजे संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातून झालेली होती, पण तो दौरा त्यांचा मुंबईपुरता होता। पण इकडे मराठवाडा आणि विदर्भामध्ये उद्धव ठाकरेंना दौरा करायचा होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे तब्बल 3 दिवस विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर राहिलेले होते। आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे ते फारसे महाराष्ट्रात फिरत नाही अशी ओरड सातत्याने केली जात होती। पण खासदारांनी जे बंड केलेलं आहे आणि त्या बंडानंतर शिवसेनेला याचं नुकसान होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे थेट मुंबईवरून नागपूर विमानतळावर आले आणि नागपूर विमानतळावरून त्यांनी यवतमाळ गाठलं। उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामुख्याने आपल्याला आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई आणि त्याचबरोबर अरविंद सावंत आहेत, हे प्रामुख्याने दिसून आलेले होते। 3ही दिवस हे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते। आदित्य ठाकरे तर त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यामुळे आदित्य ठाकरे सुद्धा प्रत्येक मेळाव्यामध्ये जातीन हजर राहिलेले होते। या संपूर्ण उद्धव ठाकरेंच्यामुळे आदित्य ठाकरेंनी मात्र कुठेही भाषण केलेलं नव्हतं। मात्र शिवसैनिकांना जी साथ द्यायची होती ती मात्र आदित्य ठाकरेंनी या 3 दिवसांच्या दौऱ्यातून दिलेली पाहायला मिळालेली आहे। या 5 खासदार बंडखोरांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी मेळावे घेतले। एकनिष्ठ असे मेळावे हे घेण्यात आलेले होते। मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद सुद्धा मिळालेला होता। यवतमाळवरून आपण जर सुरुवात त्याची केली तर सुरुवातीला यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या पहिल्याच दिवशीच्या या मेळाव्याला तुफान अशी गर्दी होती। त्यानंतर उद्धव ठाकरे हे वाशिममध्ये आले। वाशिम हा देखील यवतमाळचाच लोकसभा मतदारसंघातला दुसरा भाग आहे, जिथं संजय देशमुख हे शिवसेनेचे खासदार होते आणि आता त्यांनी बंड केलेला आहे। त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या ते पक्षामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी टीकेचे बाण संजय देशमुख यांच्यावर सोडलेले आपण पाहिले। त्यानंतर हिंगोली मतदारसंघामध्ये आले, जिथं आपण पाहिलं की नागेश पाटील आष्टीकर हे खासदार होते, त्यांनी बंड केलं। त्यांच्यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शब्दामध्ये म्हणजे ठाकरी शैलीमध्ये त्यांचा समाचार घेतलेला होता, तो सुद्धा आपण पाहिला। त्यानंतर उद्धव ठाकरे गेले ते हिंगोली जिल्ह्यामध्ये गेले, तिथं सुद्धा त्यांनी त्यांचा समाचार घेतलेला होता। नंतर दुसऱ्या दिवसाची जी सुरुवात उद्धव ठाकरेंची झाली ती म्हणजे परभणीच्या दौऱ्यावर। परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेनेची जिल्हा परिषद काही अंशी त्यांच्या ताब्यात आहे। तिथं भाजपची सत्ता असली तरी नगरसेवक आहेत ते उद्धव ठाकरेंचे सुद्धा आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे। त्याचबरोबर तिथले परभणीचे जे आमदार आहेत राहुल पाटील हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सध्यातरी सोबत आहे आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा दौरा होता तो म्हणजे या परभणी जिल्ह्याचा होता। इथं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आणि ती सभा सुद्धा अक्षरशः तुफान अशी होती। गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली होती, कारण तिथं स्थानिक आमदार हे सध्या उद्धव ठाकरे यांचे राहुल पाटील आहेत आणि त्यामुळे जी गर्दी आपण काल पाहिलेली होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात होती। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि या 6 बंडखोरांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ, जिथं ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरी केली आणि ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले। काल एकूणच हा उद्धव ठाकरे यांचा मेळावा जो धाराशिवमध्ये झालेला होता त्याला प्रचंड अशी गर्दी होती, म्हणजे दोन्ही कार्यालय जे होते ते तुडुंब भरलेले होते। धाराशिव जिल्ह्यातून अनेक शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते। ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधातला जो रोष होता तो सुद्धा आपल्याला या सभेच्या माध्यमातून, या शिवसैनिकांच्या माध्यमातून दिसून आलेला होता। इथं सुद्धा संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी ओमराजेंवर सडकून टीका केलेली आहे। संजय राऊत यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप ओमराजे निंबाळकर यांच्यावर केलेले आहेत। त्याचबरोबर सोंगाड्या लबाड्या अशा पद्धतीची उपमा सुद्धा ओमराजे निंबाळकर यांना दिलेली आहे। उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण धाराशिवच्या सभेमध्ये टीका करत असताना ओमराजेंवर सुद्धा हल्लाबोल केलेला आहे।
कारण याआधी आपण पाहिलं की ओमराजे निंबाळकर यांना उद्धव ठाकरेंनी आमदार केलं, त्याच्यानंतर 2 वेळा खासदार केलं. असं असताना सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी मात्र बंडखोरी करत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले. हे मात्र उद्धव ठाकरेंना आवडलेलं नव्हतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते जाणार होते, त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत उद्धव ठाकरेंनी खरं तर त्यांचे मनधरणी करण्याचे प्रयत्न केलेले होते. पण तरी मात्र ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंचा शब्द मानला नाही आणि अखेर त्यांनी बंड केलं. पण हेच बंड उद्धव ठाकरे यांना खूप लागला आणि कालच्या भाषणामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधातला जो रोष आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अगदी पवनराजे निंबाळकर मल्टीस्टेट कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये जवळपास 500 कोटींचा गैरव्यवहार हा ओमराजेंनी केलेला आहे, असा थेट आरोप काल संजय राऊतांनी केला. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. त्यामुळे कालची जी सभा धाराशिव मधली होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजलेली होती आणि आज शेवटचा दिवस जो होता उद्धव ठाकरेंचा तो शिर्डीमध्ये होता. म्हणजे 5 मतदारसंघ उद्धव ठाकरेंचे या 3 दिवसांमधले प्लॅन होते, त्यातला शेवटचा मतदारसंघ हा शिर्डी होता, जिथं शिर्डी लोकसभेमधून भाऊसाहेब वागचौरे ज्यांनी आधी सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली होती, मात्र तरी सुद्धा 2024ला उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिलं आणि त्यांना लोकसभेचं खासदार सुद्धा बनवलं. मात्र हेच भाऊसाहेब वागचौरे यांनी पुन्हा बंड केलं आणि ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोबत गेलेले आहेत. इथे सुद्धा आजच्या मेळाव्यामध्ये काही अंशी गर्दी आहे ती मेळाव्याला होती. काही लोक हे बाहेरून आणलेले होते असं सुद्धा म्हटलं जात होतं आणि त्यामुळे आजच्या मेळाव्याला काही प्रमाणात गर्दी ही कमी होती. मात्र तरी सुद्धा भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर जी टीका केलेली आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. एकूणच या 3 दिवसांच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी या 5ही खासदारांचा खरपूस समाचार घेतलेला आहे. असं वाटलं होतं की हे खासदार गेल्यानंतर पदाधिकारी आणि शिवसैनिक सुद्धा त्यांच्यासोबत जातील, पण उद्धव ठाकरेंच्या या सभेच्या माध्यमातून दिसून आलं की शिवसैनिक हे शिवसेनेसोबतच आहेत, ठाकरेंसोबत आहेत आणि मातोश्री सोबतच आहेत. आपणही या संपूर्ण मतदारसंघामधल्या 5ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर या बंडखोरी केलेल्या खासदारांविषयी त्यांच्या मनामध्ये मोठा रोष आहे आणि काही झालं तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहू असं सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरेंनी हा जो बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा केलेला आहे तो काही अंशी यशस्वी ठरल्याचं सुद्धा दिसून येत आहे. पण आता लोकसभेला बराच अवधी आहे. 2029 पर्यंत उद्धव ठाकरेंना ही बांधणी मतदारसंघामध्ये करावी लागणार आहे आणि त्यामुळे आता जो दौरा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे किंवा आता जी सहानुभूती या 5-6 मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी आहे ती 2029 पर्यंत कायम राहते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा जो झंझावत होता तो सुद्धा आपण LS मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवला, ज्याच्यामध्ये शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं तरी दिसून आलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, अहिल्यानगर.